नमस्कार, मी वर्षा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मेथी बेसनची गाठ बनवून दाखवणार आहे. ही रेसिपी 1 महिना टिकते आणि बनवायला अगदी सोपी, कमी साहित्यामध्ये. तर सर्वात आधी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे या मोठ्या एका भांड्यामध्ये. आणि ही आपण धुवून घेतलेली मेथीची जी भाजी आहे ती आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत. तर मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग बारीक अशी जेवढी आपल्याला बारीक कापता येईल किंवा चिरता येईल तेवढी बारीक चिरायची आहे. तर आता ही मेथी आपण बारीक अशी चिरून घेतली आहे. ती आपण या बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता ही यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. यात तुम्ही ताजी वाटलेली मिरची पूड देखील टाकू शकता. 1 चिमूट खाण्याचा सोडा टाकायचा. थोडीशी हळद टाकायची आहे. लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी देखील चालतं. आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊ. चहा सोबत उत्तम लागतात हे. आणि कोमट पाण्याने आपण हे पीठ भिजवणार आहोत, म्हणजे खूप गरम नाही किंवा खूप थंड नाही. त्याआधी आपण यामध्ये तेल टाकून घेऊ. 1 चम्मच एवढं तेल टाकूयात आणि मिक्स करून पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकायचं कारण बेसन पीठ आहे. याचा गोळा तयार करून घेते. तर असा हा गोळा तयार करून घेतला आहे. यावर थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. तर हे आपण 10 मिनिटं पीठ झाकून ठेवू आणि नंतर मग पुढची कृती करू. 10 मिनिटं झाली आहेत. आपण हे पीठ आता पुन्हा एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं. आणि इकडे तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण या पिठाचा एक असा रोल बनवून घेणार आहोत. खूप जाड नाही बनवायचा किंवा खूप पातळ सुद्धा नाही हा रोल तयार करायचा आपल्याला. अगदी अशा पद्धतीने आता हे आपण कट करून घेणार आहोत. जेवढे आपल्याला छोटे मोठे याचे गाठ बनवायचे आहे त्यानुसार असं हे कट करून घ्यायचं आहे. आणि थोडं पातळ करून म्हणजे छोटा करून घेते मी. खूप जाड ठेवला तर बरोबर तळल्या जाणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे बनवून घेणार आहोत. हाताला थोडंसं तेल लावू शकता कारण बेसन आहे, बेसन थोडं चिटकतं हाताला, त्यामुळे तेल लावू नये. हे असं आपण बनवू शकतो.
तर संपूर्ण हे बनवून घेते मी। तर इथे हे गाठ बनवून तयार झाले आहे। तेलसुद्धा गरम झालेलं आहे। आपण एक एक करून असं हे तेलामध्ये टाकायचं। आपल्याला मध्यम आचेवरच हे तळून घ्यायचं आहे, म्हणजे छान कुरकुरीत खमंग होईपर्यंत तळल्या जातील असे हे तळून घ्यायचे। तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि जेवढे मावतील हे तेलामध्ये तेवढे टाकायचे आहेत, म्हणजे एकाच वेळेला भरपूर असे हे तळता येतील। टाकल्या लगेच न हलवता ह्याला थोडा वेळ तळू द्यायचं आणि मग हे फिरवायचे आहेत। हलक्या हाताने फिरवायचे आणि सोनेरी रंग येईपर्यंत सर्व बाजूने आपण हे तळून घेणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही पाहिलं असेलच की झटपट होतात आणि खुसखुशीत होतात। शिवाय हे महिनाभर टिकतात सुद्धा। म्हणजे आपण कुठे प्रवासाला चाललो तर हे बेसन मेथीचे गाठ नक्की बनवून नेऊ शकतो असे आहेत। नक्कीच करून पहा। आता हे छान तळून घेते मी सोनेरी रंग येईपर्यंत। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। तर हे आपण काढून घेणार आहोत। छान कुरकुरीत खुसखुशीत झाले आहेत। आता हे काढून घेते। गॅस करते बंद। मस्त गरमागरम चहा आणि हे बेसन मेथीचे गाठ नक्की करून पहा, खाऊन पहा। कसे झाले मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि हो, ज्यांनी आधीच चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। भेटू पुन्हा अशाच झटपट छानशा रेसिपीसह। तर तुम्हाला मी इथे एक तोडून सुद्धा दाखवते किती खुसखुशीत झाले आहेत। अगदी म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता छान असे तळले गेले आहेत आणि खूप खुसखुशीत झाले आहेत। खायला सुद्धा भन्नाट लागतात। नक्की करून पहा। कसे झाले मला सांगायला विसरू नका।